नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। श्रावण महिना सुरू झालाय आणि अर्थातच श्रावण महिना म्हणजे सणवार आणि खाद्यपदार्थांची अक्षरशः चंगळ। गोकुळाष्टमी अगदी 2 दिवसांवर आली आहे। जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ जो आता काळाबरोबर विस्मरणात जाऊ लागलाय तो म्हणजेच गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू। कृष्ण आणि सुदामा म्हटलं की आपल्याला आठवतात ते सुदाम्याचे पोहे। म्हणूनच कदाचित पोह्यांपासून बनवल्या जाणाऱ्या या लाडूंना सुदामा लाडू असंही म्हटलं असावं। घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी 15-20 मिनिटात बनणारे पौष्टिक आणि तरीही चविष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिना पाकाचे आणि त्याचमुळे अजिबात न बिघडणारे असे लाडू म्हणजेच गोविंद लाडू आज आपण बनवणार आहोत। आता बघूया यासाठी लागणारं साहित्य। आपण घेतले 2 कप पोहे, त्यासाठी लागणार आहेत 1 कप शेंगदाणे, 1 कप बारीक चिरलेला गूळ, 3 ते 4 टेबलस्पून साजूक तूप, वेलची जायफळ पूड, 1 टीस्पून खसखस, 2 टीस्पून पांढरे तीळ, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आणि एकूण अर्धा कप तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स। आधी आपण सगळे पदार्थ वेगवेगळे भाजून घेणार आहोत। कढई छान गरम झाल्यावर त्यात घालणार आहोत 1 चमचा तूप। त्यात सगळ्यात आधी आपण पोहे भाजूयात। पोहे सतत हलवत अगदी कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे। पोहे कुरकुरीत झाल्यामुळे लाडूला सुद्धा एक छान क्रंच येतो। पोहे काढून घेऊ आणि त्याच कढईत आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत। सगळे पदार्थ भाजून घेतल्यावर आपण वेगवेगळे काढणार आहोत कारण मिक्सरमध्ये आपल्याला वेगवेगळे बारीक करावे लागतील। आता पुन्हा कढईत चमचाभर तूप घेऊन त्यात ड्रायफ्रूट्स छान क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे। ड्रायफ्रूट पावडरऐवजी जर तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकायचे असतील तर अख्ख्या ड्रायफ्रूटऐवजी या स्टेजला ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे करून ते तुपात परतून घ्या आणि लाडू अगदी वळायला घेताना आपण शेवटी ते मिश्रणात टाकू शकतो। ड्रायफ्रूट भाजून झाल्यावर आता त्याच कढईत आपल्याला भाजायचे सुकं खोबरं। किसलेलं खोबरं कढईत टाकून अगदी स्लो गॅसवर सतत ढवळत गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत। खोबरं भाजून होत आलं की त्यात घालायचे पांढरे तीळ आणि ते सुद्धा साधारण 1 ते 2 मिनिटं खोबऱ्याबरोबर कढईत परतून घ्यायचे। त्यानंतर आता याच मिश्रणात आपण घालणार आहोत 1 चमचा खसखस आणि साधारण अर्धा ते 1 मिनिट छान परतून घ्यायचं। अशा प्रकारे आपण सगळे पदार्थ छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। आता हे सगळे पदार्थ थंड झाले की मग एक एक करून आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेत पोहे। पोहे छान अगदी बारीक पावडर होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत ड्रायफ्रूट्स। ड्रायफ्रूट्सची थोडीशी भरडसर पूड झाली की त्यातच आपण शेंगदाणे टाकणार आहोत। हे दोन्हीही एकत्र बारीक झालं की त्यातच नंतर सुकं खोबरं, तीळ आणि खसखस याचं भाजलेलं मिश्रण टाकून आपल्याला पुन्हा एकदा पल्स मोडवर काही सेकंडसाठी ते फिरवून घ्यायचे। शेंगदाणे, तीळ, खोबरं या सगळ्यांना जास्त वेळ ग्राइंड केलं तर तेल सुटेल, त्याचमुळे पल्स मोडवर किंवा थोडा थोडा वेळ अगदी चालू बंद करत असं मिश्रण वाटून घ्यायचं। आता या सगळ्या मिश्रणात वेलची जायफळ पूड आणि गूळ घालून पुन्हा एकदा नीट मिक्स करायचं आणि फक्त गूळ एकजीव होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। आता आपल्या या मिश्रणाचे अगदी सहज लाडू वळता येतात। मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडंसं तूप टाकून घेऊ शकता। आता आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स लावून आपण या मिश्रणाचे सगळे लाडू वळून घेऊया। अशा प्रकारे तयार झालेत सोपे, क्रंची आणि पौष्टिक असे गोविंद लाडू। आपण घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे साधारण 21 लाडू बनलेत। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। लवकरच भेटूयात नवीन विषयासह नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून्ड।